मेष राशीसाठी ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती अत्यंत सकारात्मक असून निर्णायक ठरणार आहे. सूर्य सक्रिय असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्वास वाढणार आहे. मंगळाची साथ लाभल्यामुळे कृतिशीलता वाढेल, पण कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई न केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल. बुधामुळे विचार आणि संवाद सुधारेल, तर चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढ उतार जाणवतील. गुरुची कृपा असल्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि पुढे झेप घेण्याचा आहे. तेव्हा मेष राशीच्या जातकाने ह्याकडे नक्की लक्ष द्या. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सकारात्मक असून तुमच्या कामाची दखल तुमच्या वरिष्ठांकडून घेतली जाईल आणि योग्य वेळी ते प्रशंसा देखील करतील. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता असून सहकाऱ्यांशी वागताना आपुलकीने वागा. त्याचा योग्य तो उपयोग तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पाहताना दिसेल. त्याचे सुपरिणाम देखील तुम्हाला जाणवतील. जे लोक नोकरी शोधत आहेत अशा मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नवीन सुरुवातीचा असून नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मार्केटमध्ये तुमची ओळख वाढणार आहे, मात्र जोखीम घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. भागीदारीत शक्यतो पारदर्शकता ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि यशाचा असून अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात, मात्र अति आत्मविश्वास टाळा. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते तुम्ही सोडवू शकाल. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये उत्साह आणि आकर्षण वाढणार असून जे अविवाहित आहेत अशा जातकांसाठी नवीन प्रेमाची सुरुवात ह्या आठवड्यात होऊ शकते. काही ठिकाणी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन आर्थिक संधी देखील मिळतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक असू दे, मग ती शॉर्ट टर्म गुंतवणूक असू दे, लाँग टर्म गुंतवणूक असू दे, त्या बाबतीत जे जाणकार आहेत त्यांचा सल्ला जरूर घ्या आणि योग्य ती काळजी घेऊन गुंतवणूक करा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी डोकेदुखी किंवा थोडासा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 8. शुभ रंग आहे लाल व सोनेरी. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 30 मार्च, 1 एप्रिल व 3 एप्रिल. व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका तांब्याच्या ताटात थोडेसे तांदूळ पसरवा आणि त्यावर एक सुपारी ठेवून त्यासमोर 5 मिनिटे शांत बसून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा. नंतर ते तांदूळ आणि सुपारी एखाद्या मंदिरात दान करा. हा उपाय केल्यामुळे मंगळ ग्रहाची ऊर्जा संतुलित राहून तुम्हाला तुमच्या इच्छांना गती मिळेल आणि येणारे अडथळे दूर होतील.